मेहनत त्यांची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. भास्कर पाटील असेल स्ट्राईक एंडला फलंदाज भास्कर पाटील आणि त्यांच्या सोबतीला नॉन स्ट्राईकला सुजल संते आहे. स्ट्राईकला परेश. सुजल संते आणि परेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज असेल. पहिलं P1चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज भास्कर हा गोलंदाज. सुरुवात होते मॅचला. सेकंड मॅच पंचांचा ग्रीन सिग्नल असेल. चला भास्कर रेडी राहायचं आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवरती फलंदाज रेडी आहे. लेट्स प्ले. पहिलाच बॉल सुजलसाठी असेल. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. गॅप होता परंतु इथं मात्र काय केली चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. जातोय बॉल. चेंडू सीमा पार. 4 धावासाठी चौकार. जिथे सिंगल होती तिथे मात्र 3 धावा एक्स्ट्रा दिल्या. खरं तर का टप्प्यावरती बॉल हातात मिळाला होता परंतु हातातून बॉल निसटला आणि चौकार मिळाला. सेकंड बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॉल पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. लाईन मिस केली फलंदाजांनी. फलंदाज पाहतो आपण सुजलला. पहिला बॉल अगदी हलक्या हाताने मध्ये खेळून काढला होता. नशिबाचा चौकार पाहिला. P1चं षटक आणि पहिल्याच बरोबरती चौकार लगावला होता फलंदाज परंतु सेकंड बॉल मिस झालाय. गोलंदाज तयार पुढचा बॉल फेकण्यासाठी. इथं मात्र पहा फिल्डर तैनात. चुकी करणार नाही. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय नितेश. न्यू बॅटर नितेश मैदानाच्या आतमध्ये आलाय 1 डाऊन साठी. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 4 पाहतो आपण. ते पहिल्याच बॉलवरती चौकार लागवला होता. त्यानंतर मात्र डॉट बॉल आला आणि नंतर मात्र विकेट. स्वस्तात बाद झाला सुजल. 3 चेंडूचा सामना करीत 4 धावा आपल्या खात्यामध्ये. पुढचा बॉल हाफ ट्रॅकेटचा बॉल होता. चांगली संधी होती. इथं मात्र पुन्हा एकदा मिस फील्ड. 2 वेळा त्या फिल्डरकडून मिस फील्ड झाली आहे परंतु इथे मात्र काय जास्त धोका निर्माण झाला नाहीये. फक्त सिंगल मिळाली आहे परंतु पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्या होत्या. 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 5 धावा. एक फलंदाज बाद झालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत होता. अगदी फिल्डर वेगाने आले. पहिली धाव कंप्लीट. सेकंडसाठी पुन्हा प्रयत्न केला आणि सेकंड देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्याच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे जाते. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 7 पाहतो आपण. एक फलंदाज बाद झालाय. पहिलं षटक पाहतो आपण. P1चं पहिलं षटक आणि पॉवर प्लेमध्ये तेवढा फायदा घेतला आला नाहीये. असं वाटलं पहिल्या बॉलवरती चौकार लगवल्यानंतर 15 ते 16 धावा बनतील. हा बॉल अगदी यॉर्कर लाईनचा. खूप चांगला चेंडू आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळाली सिंगल. सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाते. 8 धावा धावफलकावर त्यांनी होते. पहिल्या षटकाची समाप्ती.
चला स्पीडअप घ्या. चला पंच काय झाला, कशामुळे थांबला केल. ओके. तर पहिल्या षटकामध्ये पाहिले आपण 8 धावा धावफलकावरती लागले गेले. एक फलंदाज बाद झालाय. सुरुवात थोडीशी फिल्डिंगसाठी काय आयोजक कुठे गेले. समोरच्या टीमचं ऑब्जेक्शन नसेल तर जमेल. ओके फिल्डिंगसाठी चालेल. गोलंदाज ऋतिक पाटील असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये 8 धावा. गोलंदाज ऋतिक पाटील आणि समोर फलंदाज पाहायला मिळेल परेश. तर नक्कीच 2 धावांची पॅनल्टी असेल. लक्षात ठेवायचं आहे 2 धावांची पॅनल्टी असेल संघ उंबारलीला. आणि आता मात्र पहा तुम्ही जास्त वेळ घालवू नका. चला पंच आता जास्त वेळ नको. 2 धावांची पॅनल्टी आपण दिली ना. गोलंदाज मात्र ऋतिक आलाय सेकंड ओव्हरसाठी. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. गोलंदाज पाहिला आपण भास्कर गोलंदाजांनी. सेकंड ओव्हर सुरुवात पहिल्याच बॉलवरती. फटका धमाका ब्लास्ट आलाय स्लॉट आणि घालवलाय पार्किंग प्लॉट. 6 धावा. सुरुवात झाली सेकंड ओव्हरची. पहिल्याच बॉलवरती अगदी स्लॉटमध्ये बॉल होता आणि पाठवला प्लॉटमध्ये. 6 धावा. 6 धावांनी मात्र धावफलक पुढे जाते. 14 धावा धावफलकावरती. ऋतिकचं स्वागत केले षटकारांनी. सेकंड बॉल. बॉल चांगला आहे. वाईट यॉर्करचा उपयोग केला. थोडीशी लेन लाईन दिशा वेगळी पाहायला मिळाली. पहिला ऑरफिस बॉल होता त्याच्यावरती मोठा ब्लास्ट पाहिला. त्यानंतर मात्र लगेच कमबॅक केलं. थांबवलं. सेकंड बॉलवरती डॉट आलाय बॉल. तिसरा बॉल फुलटॉस बॉल. यावेळी मात्र जास्त बाहेर होता. पंच बोलतात इट इज अ वाईट. 1 धाव मात्र ॲड केली जाईल. टोटलमध्ये टोटल पाहायला मिळेल 15 धावा. थ्रोसाठी चेक केलं जाईल तिकडे. तर चेतन आलाय थर्ड अंपायर. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. हा बॉल बिग अपील आणि फलंदाज देखील बाद. लगेच पंचांच्या याच्यावर थांबलाच नाही. ताबडतोब फलंदाज बाद बाहेर गेला.
काय खेळाडू पाहिला आपण. हलकीशी एज लागली होती, काही कल्ला देखील नव्हता, बिग अपील केली होती, परंतु पंचांच्या निर्णयावरती न थांबता ताबडतोब आपली जागा सोडून गेला. दुसरा फलंदाज बाद झाला. दोन फलंदाज बाद. धावांचा विचार केला, टीमची धावसंख्या पाहतो आपण 15 धावा. 15 धावा धावफलकावरती पाहतो आपण. पहिला सत्र बॅटिंग करत असताना मात्र जय गणेश क्रिकेट संघ गारिवली हा संघ पहिल्या सत्रामध्ये पाहतो बॅटिंग करत असताना. त्यांच्या अगेन्स्ट पाहतो आपण जय हनुमान क्रिकेट संघ उंबारली गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लास्ट पाहायला मिळते, फलंदाज पाहायला मिळते. जितेशच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. मजबूत शरीरयष्टीचा हा फलंदाज पाहतो आणि त्याच्या बॅटमधून 2 ब्लास्ट पाहायला मिळाले या ओव्हरमध्येच. रिव्हर्सचा उलटा करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर बीट आणि फिल्डर देखील हा बाईकच्या स्वरूपामध्ये येईल चौकार. आणि काय टायमिंग, परफेक्ट षटकार. तर पहा, प्रत्येक सामना जो सत्र आहे ना, पहिला सत्र 20 मिनिटाच्या आत पूर्ण झाला पाहिजे. धावफलकावरती लागल्या गेल्या टोटल 31 धावा, 31. तर थोडा स्पीडअप घ्या तुम्ही, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घेत जा की 20 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं पहिलं सत्र समाप्त झालंच पाहिजे. दोन ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हरच्या नंतर टीमची टोटल पाहतो आपण 31 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालात. षटक क्रमांक 3रा असेल. गोलंदाज केवल पाटील हा गोलंदाज पाहायला मिळेल. उलटा फटका, काय फटका मारलाय, लाजवाब. पहिल्याच बॉलवरती ब्लास्ट पाहायला मिळते. पंचांचा इशारा, हा येतो षटकार. मोठा धमाका. इथे देखील फटका, हा बॉल हवेत आहे परंतु फिल्डर अगदी दूरवरती आहे. तो परत सिंगल कंप्लीट केली. दुसराचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील टोटल 38 धावा, 38 लॉस्ट फॉर 2 विकेट. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 पाहतो आपण. मार्गस्थ असताना गोलंदाज पाहतो केवलला. समोर जितेश. जितेशच्या बॅटमधून देखील बॉल जाईल का, आणि गेलाय. हा येतो षटकार जितेशच्या बॅटमधून.
काय फटकेबाजी पाहायला मिळते. दोन्ही एंडकडनं दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर जितेश देखील आणि तशीच फलंदाजी. राऊंड कार्पेट फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल मिळाली या बॉलवरती. सिंगलने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 45 धावा धावफलकावरती. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल लेग स्टंप सरून जाणार हा चेंडू होता. पंच बोलतायत इट इज अ वाईड. हा एक अतिरिक्त धाव मिळेल टोटलमध्ये. टोटल पाहायला मिळेल 46 धावा धावफलकावरती. एका बाजूला पाहतो आपण नितेश, त्याच्या बॅटमधून मोठे फटके येते. तर दुसऱ्या बाजूला पाहतो आपण जितेशला. नितेश आणि जितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. और पिच बॉल होता राऊंड कार्पेट अगदी लॉंगॉपला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळाली या बॉलवरती. सिंगल सिंगल काढत धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 47 धावा धावफलकावरती. 47 47 धावा धावफलकावरती. शेवटचा फुल टॉस बॉल ब्रेक केलाय परंतु बॅटच्या रनामध्ये बॉल आला नाही. सिंगल मिळाली या बॉलवरती आणि सिंगलनी मात्र तिसरं षटक देखील समाप्त पाहायला मिळते आणि टोटल पाहायला मिळते 48 धावा. डीजे चला तर ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. पहिलं सत्र पाहतो आपण बॅटिंग करता असताना मात्र जय गणेश क्रिकेट संघ घारिवली आणि त्याच्या अगेन्स्ट पाहतो आपण संघ जय हनुमान क्रिकेट संघ उंबारली. हा सामना पाहतो आपण. सेकंड मॅच पाहतो आपण आजच्या दिवसातील. षटक क्रमांक 14 असेल. आदेश बोईर हा गोलंदाजाचा वापर केला गेला. स्लोगरचा षटक असेल. हाणामारीचं षटक असेल. या षटकामध्ये आता धावा थांबवायच्या का बॅटर मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न करणार का जास्त मारण्याचा प्रयत्न करणार या ओव्हरमध्ये. इथं मात्र हा पहिलाच बॉल पंच बोलतात हा व्हाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा धावमध्ये टोटलमध्ये पाहायला मिळेल. 49 धावा धावफलकावरती. 49 धावा धावफलकावरती. 49 धावा आणि 6 चेंडू अजूनही फेकायचे आहेत. म्हणजे चांगला हाय स्कोर पाहायला मिळेल या मॅचमध्ये. समोर जितेश आणि जितेश काय फलंदाजी पाहायला मिळते. मिड विकेट काऊ करूनच्या डोक्यावरनं ठोकलाय षटकार. रिव्हर्सचा देखील षटकार त्याचा पाहिला आपण. या ओव्हरमध्ये तर तशी फलंदाजी पाहायला मिळेलच. इथे मात्र हलक्या हाताने मात्र अगदी समोर केला अराउंड कार्पेट. चेंडूला स्वतः गोलंदाज चेंडूला अडवणार. तोपर्यंत सिंगल फक्त सिंगल. कारण की जास्त करून जितेश स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न केला. नितेशने विचार केला की जितेशला स्ट्राईक असावी. जितेशच्या बॅटमधून देखील मोठे फटके पाहायला मिळतात. नक्कीच येणारे काही चेंडू शिल्लक असतील त्याच्यावरती 1-2 मोठे फटके आणि धावसंख्या अगदी जास्त जास्त पाहायला मिळेल आपल्याला. स्ट्रायकिंगला फलंदाज जितेश. काय फटका हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. फिल्डर तैनाती सेकंडसाठी परतणार स्ट्राईकसाठी जितेश आणि सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुरुवातीला मात्र थांबला होता जितेश. त्याला वाटलं मी सिंगलवरती थांबावं लागेल कारण की फिल्डरकडे बॉल गेला होता. त्यानंतर मात्र नितेशने प्रयत्न केला आता तू स्ट्राईकला जा आणि सेकंड रन कंप्लीट झाली. 2 धाबीने मात्र टीमची धावसंख्या टोटल पाहायला मिळते 59. 59 आणि उर्वरित काय चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रातील. 2 चेंडू शिल्लक आहेत. 59 धावा 2 चेंडू शिल्लक.
जिथे स्ट्राईकला फलंदाज, आदेश गोलंदाज तयार. चांगला हाय स्कोर पाहायला मिळते या मॅच मध्ये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज सुजल आलाय. शेवटचा चेंडू असेल. टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. पाहूया शेवटच्या बॉलवरती किती धावांचा आकडा असेल आणि ते टार्गेट सेट केले जाईल. कारण की हाय स्कोर देखील महत्त्वाचा असेल. ज्या टीमचा हाय स्कोर असेल त्या टीमला बाय असेल पहिल्या फेरीमध्ये. आणि इथे देखील मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाली आणि टोटल पाहायला मिळाल्या 60 धावा. 61 धावांचं लक्ष्य असेल. सुरुवातीचे 2 चेंडू अगदी चांगले फेकले. फक्त 1 धाव खर्च केली मागील 2 बॉलवरती. टोटलचा विचार केला 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष्य असेल. ते म्हणजेच जय हनुमान क्रिकेट संघ उंबारली टीम समोर. डीजे मोहन सर, थँक्यू सो मच. डीजे मास्टर, चला बॉल द्यायचे आहेत आपण. दरम्यान या ठिकाणी सभागृहपती आपण पाहत आहेत सन्माननीय नक्कीच आमच्या सरपंच शांताताई जगन ठाकरे या ठिकाणी उपस्थित होते आणि थोडंसं या ठिकाणी ते रजा घेत आहेत आणि पुन्हा एकदा त्यांचं आगमन जरूर होणार आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील पुनश्च आपण आभार व्यक्त करूया. स्पर्धा आपण पाहता सरपंच चषक 2025-26चं पर्व आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे मॅच सध्या तरी दुसरी सुरू आहे. या स्पर्धेतील एका बाजूला टीम जय गणेश घारिवली संघ असेल त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय संघ गावदेवी उंबारली संघ. प्रथम बॅटिंग केली टीम जय गणेश घारिवली संघानं आणि धावा फलकावरती धावा बनवल्यात. एकूण स्कोर 60 धावा बनवल्यात. 61चं लक्ष असेल आणि चला फिल्डिंग लावायची लगेच जय गणेश घारिवली संघ. सलामीची जोडी देखील पाठवायची टीम गावदेवी उंबारली संघ. अक्षय कॉन्टॅक्ट करायचा आहे लगेच. संघ उपस्थित झालाय का निकेश दादा? येस उपस्थित आहे संघ. निळजेबी संघ उपस्थित झालाय आणि लगेच गावदेवी आशेळे संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. मान्यवरांचं आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना प्रेम पाटील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. फिल्डिंग लावायचे कारण की सलामीचे फलंदाज पोहोचलेत. लक्ष असू द्या जय गणेश घारिवली टीम. डीजे
चला गावदेवी आशिया टीमचे कॅप्टन देखील उपस्थित होत आहेत. अजय येतात, अजय कडू, आणि दुसऱ्या बाजूला निळजे संघाचे कॅप्टन देखील उपस्थित होत आहेत. टॉस आपण लगेच करणार आहोत. हे स्क्रीनवरती तुम्हाला नक्कीच ड्रोनच्या साह्यानं टिपलं गेलेलं छायाचित्र ओमसाई MTC या वाहिनीद्वारे, क्या बात आहे, अप्रतिम. या ठिकाणी निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये बसलेलं हे मैदान आपण पाहतायत आणि ही स्पर्धा आमच्या ठिकाणी संपूर्ण कव्हर केली आहे ओमसाई MTC या वाहिनीनं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आपण पाहतोय ओमसाई MTC आणि आमचे रोशन फराड आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. चला कॅप्टन पोहोचायचं आपण. सुनीलजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते केली जाईल नाणेफेकी. पहिला चेंडू लॉफ केलाय, ऑन साइडला पाठवलाय, लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर, षटकार येतोय. एक सुवर्ण संधी असेल सुजेल साठी. आमचे समालोचक मित्र आपण पाहतायत व्हॉइस ऑफ घारिवली, स्वीट व्हॉइस ऑफ डोंबिवली, रोशन संते याचकडनं सलगच्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि भागेश संते यांनी जर झेल टिपला तर एकूण पारितोषिक असेल प्रत्येक झेलसाठी भागेश यांच्यासाठी नक्कीच 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आमचे समालोचक मित्र रोशन संते याचकडनं ATM खोला गेला. रोशन संते यांनी देखील पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. सुजल पुन्हा एकदा राईट अप राऊंड द विकेट, लॉफ्ट हिट इट, पुन्हा एकदा एक्साइटिंग पॉवर, प्रॉपर टायमिंग आणि वाईड स्ट्रॉंग ऑन, सीमा रेखा बाहेर आलाय. अजून एक षटकार, फलंदाज केवळ च्या 2 धावा नक्कीच आम्ही ऍड केल्यात आणि एकूण टार्गेट असेल या मॅच मध्ये 63 धावेचं. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट मोठं आहे आणि त्या अनुषंगानं ही दमदार सुरुवात पाहायला मिळते. फलंदाज केवलच्या माध्यमातून सलगचे 2 षटकार येत आहेत. केवल आणि प्रणय ही सलामीची जोडी पाहायला मिळते. गावदेवी उंबारली संघाच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. सुजल आपण पाहताय सुरुवातीला महागडे ठरतायत या षटकामध्ये. 15.75 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी. राऊंड द विकेट, हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने खेळले. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, पॉवर प्ले सुरू आहे आणि लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर, सलगचे 2 षटकार आणि त्याच्यानंतर हा तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय फलंदाज केवलच्या बॅटमधनं. टॅट जशात तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात या मॅच मध्ये गावदेवी उंबारली संघाची सलामी जोडी. फलंदाज आपण बघत केवल इम्प्रेस करतात सुरुवातीलाच बॅटिंग करत असताना या सेकंड इनिंग मध्ये. सामना मोठा आहे नक्कीच आपण पाहतायत. गावदेवी उंबारली बनाम जय गणेश घारविली या 2 संघांमध्ये एकाच कॅलिबरीचे एकाच ताकदीचे हे 2 संघ पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा सामना भरपूर चांगला रंगेल या स्पर्धेमध्ये. कमबॅक करावं लागेल सुजलला आपल्या संघासाठी. धावसंख्या पोहोचली ती एकूण 16 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. राऊंड द विकेट, ओ चांगला चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस मात्र संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. चला गावदेवी आशिया संघ टॉस जिंकला. अजय कडू आपण डिसिजन कळवायचा लगेच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवायचा आहे. गावदेवी आशिया टीम नाणेफेकी जिंकली आणि आपण निर्णय लगेच कळवायचा आहे. डॉट बॉल आलाय, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात आपल्या षटकामध्ये. सुजल पुन्हा एकदा राईट आर्म द विकेट. ओ यावेळेस चांगला चेंडू, क्या बात आहे, पडल्यानंतर आतमध्ये आला पूर्णपणे आणि मिडल स्टंप वरती जाऊन आदळतोय. यश उद्ध्वस्त केल्या जातील. बिग विकेट डाऊन. केवल बॅक टू द डगआउट. पहिली टीम गावदेवी उंबारली संघाला डीजे
गावदेवी आशिर्वाद संघानं नाणेफेकी नक्की जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम निळजे बीज संघाला. कमबॅकची गरज होती कारण की सुरुवातीला 3 बॉलवरती 3 मोठे फटके आले, 16 धावा खर्च झाल्या. त्याच्यानंतर चौथा चेंडू डॉट आपण पाहिला आणि आता असा बॉलवरती ही विकेट कॅरी केली आहे. सुजलला कमबॅक केलं आपल्या षटकामध्ये. नवीन फलंदाज येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती भास्कर येत आहेत, भास्कर पाटील. शेवटचा बॉल शिल्लक असेल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. सुजल तयार पुन्हा एकदा. अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार हा गोलंदाज, हा खेळाडू आपण पाहतोय सुजल. राऊंड द विकेट. लो फुल टॉस, लॉफ्टेड हिट. गॅपमध्ये खेळलेत, खेळाडू उपस्थित नाहीयेत आणि बॉल पहिल्या टप्प्यावरती वाडी स्ट्रॉंग सीमा रेखा बाहेर आलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार आणि षटक संपण्याचा इशारा देखील येतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 63चा पाठलाग करत असताना टीम गावदेवी उंबारली संघ पोहोचलाय. एकूण 20 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्त. डीजे चला फास्ट खेळायचं सूचना असतील टीम जय गणेश घारिवली संघाला. आयोजकांच्या सूचना येतात आपण थोडंसं फास्ट केला. पहिलं षटक कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 20. जिंकण्यासाठी गरज 18 बॉलमध्ये 43 धावेची. मॅच बॅलन्स झाली आहे. पॉवर प्ले देखील समाप्त होत आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. गोलंदाज जितेश. स्ट्रायकेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रणय असतील स्ट्रायकरवरती फलंदाज. आतापर्यंत स्ट्राईक पासून वंचित राहिलेत आणि पहिल्यांदाच सामना करतील. जिथे सज्ज होत आहेत आपल्या षटकामध्ये. राईट अमोर द विकेट. फुल टॉस होता, फायदा उचलू शकले नाहीयेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जज करतोय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील झेल मिळाला नाहीये. झेल होते ड्रॉप आणि प्रणयला मिळते पहिले जीवदान आणि धावा मिळत आहेत 2. धावसंख्या नक्कीच 2 ने पुढे सर्किल. 22 22 धावा फलकावरती. विकेटची सक्त गरज आहे या मॅच मध्ये टीम जय गणेश घारिवली संघाला. ओव्हर द विकेट. लॉफ्टेड हिट, फटका चांगला आहे आणि पाठवलाय बॉलला वाडी स्ट्रॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. पंचांचा इशारा येतो आहे. षटकार. गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या. त्याच्यानंतर आता पहिल्या चेंडूवरती विकेट मिळू शकली असती परंतु चुकी झाली ही खेळाडूकडनं आणि त्याच्यानंतर त्याचा फायदा उचललाय. मिळालेल्या संधीचा येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. बघा नक्कीच TVS गाडीची, ज्युपिटर गाडीची या ठिकाणी चावी आम्हाला सापडली आहे. कोणाची असेल ते आपण घेऊन जायचे. कॉमेंट्री बॉक्समध्ये ती चावी जमा केली आहे. शेवटचा बॉल आहे षटकातील. चांगला फटका आहे. लॉंग ऑनला खेळून काढल्यात. एक धाव तरी त्या ठिकाणी मिळेल आणि फेकी करतायत तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या 63चा पाठलाग करत असताना संघ पोहोचलाय 36 या आकड्यावरती. विजयासाठी गरज असेल आता 12 बॉल आणि 27 धावेची आवश्यकता. पाणी घेऊन जायचंय. चला 12 मॅन आपण जा. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये.
नक्कीच आमचे प्रेम पाटील देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान देखील केला जाईल आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. नक्कीच आमचे जगन्नाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. जगन्नाथ ठाकरे असतील यांच्या शुभ हस्ते आपण प्रेम पाटील यांचा शुभ सन्मान करणार आहोत. कारण की नक्कीच मांडा शहराचे प्रसिद्ध उद्योजक जगन्नाथ पाटील यांचं नाव नेहमीच मुखामध्ये असतं. आमच्या अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये ते खेळत असतात, त्यांचा संघ खेळत असतो. प्रसिद्ध उद्योजक आहेत मांडा टिटवाळा शहराचे. आणि दुसऱ्या बाजूला आमचे खऱ्या अर्थानं सरपंच या ठिकाणी जगन्नाथ ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये प्रेम पाटील यांचा. मान्यवरांचं आगमन झालं होतं आणि त्यांचा शुभ सन्मान होतोय. अतिथी देवभाऊ पाहुण्यांचा आदर सत्कार करा ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा या स्पर्धेमध्ये मात्र जोपासली जाते आणि प्रेम पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. थँक्यू सो मच. त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया स्पर्धेला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. चला फास्ट खेळायचंय. जय गणेश घारिवली टीम 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी गरज आहे 27 धावेची. मॅच बॅलन्स आहे. तिसरं षटक या मॅचचं निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये रोशन कुठेतरी आपण पाहिलं तर कमी धावा खर्च झाल्या तर मॅचमध्ये तो कमबॅक करेल, मजबूत राहील टीम जय गणेश घारिवली संघ. आणि जर या ओव्हरमध्ये धावांचा वेग जसा सुरू आहे तसाच राहिला तर मॅचमध्ये शिरकाव करेल पूर्णपणे टीम कावदिबी उंबारले संघ. गोलंदाज देत आहेत तिसऱ्या षटकामध्ये सुजल पाटील. स्ट्रायकिंगला मात्र फलंदाज पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती आले होते भास्कर ऑन स्ट्राईक. विकेटची गरज आहे, डॉट बॉलची गरज आहे टीम जय गणेश घारिवली संघाला. पहिला बॉल या षटकातील राईट अमोर द विकेट. लॉफ केलाय समोरच्या दिशेला. खेळाडू उपस्थित, एलिव्हेशन नाहीये. खेळाडू उपस्थित होते परंतु केलंय काय. सुरुवातीला झेल पकडण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न आणि तो पकडता पकडता अर्थातच क्षेत्ररक्षकानंच हा बॉल सीमारेषे पलीकडे पाठवलाय. षटकार येतोय. नव्हतं झालं या ठिकाणी. धावा वाचवायच्या होत्या परंतु या ठिकाणी षटकार आलाय. धावा संख्या पोहोचली षटकाराबरोबर 42 आकड्यावरती. आता गरज 21 धावेची येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. म्हणजे रोशन संते देखील या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्याच गावचा संघ आपण पाहतोय जय गणेश घारिवली टीम. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, यॉर्करचा प्रयास. सतीक यॉर्कर ऑन साईडला खेळून काढलेला स्ट्रोक. वाईडी स्ट्रॉंगांचा खेळाडू येतोय, वेगानं आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली पाहायला मिळते. हेच बॉल तुम्हाला टाकावे लागतील. मोठे पटके मारण्यापासून थोडंसं वंचित ठेवावं लागेल गावदेवी उंबारले संघाच्या खेळाडूंना. आता गरज आहे मॅचमध्ये जिंकण्यासाठी येणारे 10 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता असेल. ग्राउंडचं वैशिष्ट्य आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय धावा बनत आहेत आणि धावा चेस देखील होत आहेत. षटकार चौकार भरपूर येत आहेत. ऑन द टॉस खेळलेत. बॉल हवेमध्ये. झेलची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. 2-2 खेळाडू आले. दोघांमध्ये कॉलिंग नाहीये, संवाद घडत नाहीये आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. प्रसाद त्या ठिकाणी होते. एक धाव फार महत्वाची आहे टीम जय गणेश घारिवली संघासाठी. विकेट देखील पाहिजे परंतु या ठिकाणी चुका होत आहेत आणि चुकांचा या ठिकाणी फायदा मिळतो टीम गावदेवी उंबारली संघाला. धाव संख्या पुन्हा एकदा सिंगलला पुढे सरकली आहे. स्कोरबोर्डवरती स्कोर पोहोचलाय. दोनदा वासील पंच या चेंडूवरती. यस, 45 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 18ची गरज. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करता रिव्हर्स अटेंड केलाय. विनाशकाली विपरीत बुद्धी मी तर म्हणेन, कारण की सरळ बॅटनं धावा येत आहेत परंतु आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. स्टान्स चेंज करतायत आणि डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची देखील गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल हा नक्कीच विजयाचा मार्ग दाखवेल टीम आपण पाहत आहेत जय गणेश घारिवली संघाला देखील. फुल टॉस होता, पाहावं लागेल. एलिव्हेशन नाहीये. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. सलगची तिसरी झेल या षटकामध्ये ड्रॉप झाली आहे. फार चुका झाल्या त्या मॅचमध्ये जय गणेश घारिवली संघाकडनं आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय पंचांकडनं. यस, सॉफ्ट सिग्नल द्यायचा आहे पंच आपण. पंचांचा या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू असेल.
चेक करूया आपण टीव्ही स्क्रीनवरती. बीमर चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी असेल पंच. नो बॉल नाहीये, बीमर नाहीये. धावसंख्या आपण पाहताय धावफलकावरती 47-47 धावफलकावरती. जिंकण्यासाठी गरज आहे 16 धावेची. 7 बॉल 16 धावेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. चुका भरपूर झाल्यात परंतु चुकीपासून स्वतःला सावरावं लागेल. नव्यानं सुरुवात करावी लागेल. येणारा हा चेंडू देखील फार महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. या चेंडूवरती किती धावा येतील हा देखील प्रश्न असेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सुजल पाटील. स्ट्राईक केला फलंदाज प्रणय ऑन स्ट्राईक. चला फास्ट खेळायचे पंच, जास्त वेळ आपण देऊ नका. सुजल पाटील पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाजी फार चांगली केली परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ लाभला नाहीये. ओ एज लागली पाठीमागे, जागेवरतीच राहतो चेंडू. डॉट बॉल आलाय. हा चेंडू देखील फार महत्वाचा होता आणि तो आलाय डॉट घारिवली संघासाठी. षटकं कंप्लीट झाली. 3 आता अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 16 धावेची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. डीजे सहा चेंडू विजयासाठी 16 धावेची आवश्यकता असेल. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. टीम जय गणेश घारिवली संघ. दोन्ही संघासाठी एकच सांगेल, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते. वेळ बदलेल का जय गणेश घारिवली संघाची की टीम गावदेवी उंबारली संघाची वेळ बदलेल या स्पर्धेमध्ये? या मॅच मध्ये सामना कोण जिंकेल? 6 चेंडू 16ची आवश्यकता. पहिले सुरुवातीचे 3 चेंडू फार महत्त्वाचे असतील टीम जय गणेश घारिवली संघासाठी आणि उंबारली संघासाठी देखील. बॅटल चांगलं आहे, मॅच चांगली आहे. मी अगोदरच म्हटलं होते दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एका ताकदीचे आहेत, त्यामुळे हा सामना भरपूर चांगला रंगेल या मैदानावरती. अंतिम षटकामध्ये गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्गवरती हितेश. फास्ट खेळायचे सूचना असतील जय गणेश घारिवली टीम. हितेश येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईकला फलंदाज भास्कर ऑन स्ट्राईक. संध्या मिळाल्यात प्रणयला देखील आणि भास्करला देखील फायदा उचलावा लागेल. 6 चेंडू 16ची आवश्यकता. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक. झेलची शक्यता. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आणि अजून एक हा झेल ड्रॉप. एका मॅच मध्ये आपण पाहिले गेले तर जवळ 7 ते 8 झेल ड्रॉप केल्यात. 1 शॉट पंच, 1 रन शॉट असेल. यस, एकच धाव इथे मिळेल. जिंकण्यासाठी 5 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता असेल. एकाच मॅच मध्ये जर तुम्ही एवढ्या झेल सोडल्या तर मॅच जिंकणं फार कठीण असेल. 6 ते 7 झेल ड्रॉप झालेत या मॅच मध्ये. गोलंदाजी चांगली होती परंतु क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळत आहे. 7 लाभत नाहीये. 5 बॉल जिंकण्यासाठी 15ची आवश्यकता. राईट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. मिड विकेटला खेळाडू उपस्थित वेगानं आलेत. 1 धाव इथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या नक्कीच 1 ने पुढे सरकेल. 49 धावफलकावरती जिंकण्यासाठी गरज असेल 4 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. बघा नक्की तिथे साइड अँगलचा कॅमेरा लावलाय. तिथे आपण प्रेक्षक वर्ग जे बसलेत त्यांनी सर्वांनी उठायचंय. लाल शर्ट सर्व जिथे ज्या ठिकाणी ती पब्लिक आहे ते उठायचे. आपण थोडंसं उठा आपण. आणि आशुबाई आमचे मारीबाई यांचं देखील आगमन झाले. आशू आपण या.
आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. 4 बॉल 14ची गरज. लॉफ केला मिस्ट्रामिंग स्ट्रोक, झेलची शक्यता पुन्हा एकदा. उंच गेला चेंडू, लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. अखेरकार टिपली झेल आणि लागलाय धक्का. दुसरा टीम गावदेवी उंबारली संघाला मॅच मध्ये कमबॅक केलंय. जय गणेश घारिवली संघानं 3 बॉल 14ची आवश्यकता. थँक्यू सो मच. इट इज नक्कीच अखेरकार झेल टिपल्या. क्षेत्ररक्षक होते वाडी स्ट्रॉंग ऑनला. येस प्रज्वल होते आणि रोशन संते यांनी आम्हाला अगोदरच सांगितलं होतं की 12th मॅन कोण आहे फक्त बघा. आणि 12th मॅन घारिवली संघाचे खतरनाक आहेत एकदम. रोशन जिग्नेश 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. 3 बॉल विजयासाठी 14 धावेची आवश्यकता असेल. मॅच मध्ये कमबॅक झालाय. ऑन साईडला खेळतायत. अलाउन द कार्पेट. मिड विकेटचा खेळाडू आला वेगानं. थोडीशी चुकी झाली. फंबल होत आहेत. 2 धावा इथे मिळतील. तिसरीचा प्रयत्न करतायत. धावबाची संधी आणि पुन्हा एकदा रनआउटची विकेट. मॅच मध्ये पूर्णपणे आता शिरकाव झालाय घारिवली संघाचा. विकेटचं पतन. चेंडू विजयासाठी गरज असेल रोशन 12 धावेची या मॅच मध्ये. असं वाटलं होतं की नक्कीच हा मॅच सहजरित्या जिंकेल टीम गावदेवी उंबारली संघ. ज्या प्रकारे सुरुवात, त्याच्यानंतर झेल देखील ड्रॉप झाल्या, चुका भरपूर झाल्या, महागडी गोलंदाजी, परंतु शेवटच्या षटकामध्ये दबावाला बली न पडता ही सुरेख गोलंदाजी केली आहे गोलंदाज हितेशने. 2 बॉल विजयासाठी कंपल्सरी. 12 धावेची गरज म्हणजे 2 षटकार मारावे लागतील. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. पुढचा बॉल या षटकातील अराउंड द विकेट. लॉफ करायचं होतं मिस टायमिंग स्ट्रोक आणि ही मॅच झुकली आहे टीम घारिवली संघाच्या बाजूला. सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम जय गणेश घारिवली संघ. चला नेक्स्ट मॅच गावदेवी आषाढी संघ आणि टीम निळजेबी संघ. लगेच आपण रेडी राहायचंय. गावदेवी आषाढी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि या दरम्यान आमचे नक्कीच पालिगावचे मास्टर माइंड अर्थातच आमचे ॲडव्होकेट नरेश ठाकरे यांचं देखील आगमन झालंय. पर्सनॅलिटी भरपूर त्यांची चांगली आहे. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल पुन्हा एकदा. मॅच फिनिश. चला लाईनअप करायचं, शेक हँड करायचंय आणि सामन्याचा सामनावीर आपण देणार आहोत. दहा चेंडू आणि 28 धावेची विस्फोटक खेळी गेली. तो जितेश पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. जितेश आपण 28 धावेची विस्फोटक खेळी गेली आपल्या टीमसाठी. महत्त्वपूर्ण धावा बनवल्या. तो जितेश ठरला सामन्याचा सामनावीर. आणि गावदेवी उंबारली संघाचे कॅप्टन आपण देखील संपर्क साधायचा आयोजकांशी लगेच. गावदेवी आषाढी विपक्ष निळजेबी संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. चला गावदेवी आषाढी संघ पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. लगेच आपण सलामीची फलंदाज देखील पाठवायचे, सलामीची जोडी पाठवायची. निळजेबी संघ आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. चला नितेश जितेश पाटील मॅन ऑफ द मॅच असतील. जितेश आपण या.
फिल्डिंग लावायची आहे गावदेवी आशिया संघ. जितेश आलेत आणि जितेशला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. प्रेम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. जितेश सरले सामन्याचे सामनावीर 28 धावेची विस्फोटक खेळी केली आपल्या टीमसाठी आणि त्यांना देतो आपण मॅन ऑफ द मॅच ही ब्युटिफुल अशी ट्रॉफी प्रेम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. यायचं जितेश आपण लगेच. चला नक्कीच जितेशला आपण देतो मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी. अभिनंदन जितेश, सामना देखील जिंकल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि मॅचला वेळेस सुरुवात